नमस्कार मैत्रिणींनो, आपले स्वागत आहे अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर. तुमचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. चला तर आज मी तुम्हाला आंबा स्पेशल हंगामा आंब्याच्या वेगवेगळ्या 6 प्रकारच्या 6 रेसिपी कशा बनवायच्या त्या सांगणार आहे. अत्यंत साध्या सोप्या झटपट होणाऱ्या या रेसिपी आहे. तुम्ही आंब्याच्या सीझनमध्ये या पद्धतीने आंबा रेसिपी बनवून बघा, नक्की सगळे आवडीने खातील. चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण आंबा पोळी कशी बनवायची ती बघूया. आंबा पोळी खायला खूपच चविष्ट अशी लागते. ही आंबा पोळी तुम्ही प्रवासामध्ये पण घेऊन जाऊ शकता. हे बघा, त्यासाठी आपण आंबे घेतले. आंब्यांना व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्या. धुवून झाल्यानंतर या पद्धतीने दाबून घ्या, जेणेकरून त्यामधला रस पटकन बाहेर येईल. सुरीच्या साह्याने कट करून घेऊया व त्यातला सर्व गर काढून घेऊया. एका चमच्याच्या साह्याने काढा, म्हणजे तो पटपट काढला जाईल. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. याला दळून घेऊया. दळताना पाण्याचा वापर करू नका. आपण 1 वाटी इतका गर काढून घेतलाय. गरजेनुसार गव्हाचं पीठ घेतलंय. गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही मैदा जरी घेतला तुमच्या आवडीनुसार तरीही चालेल. त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकूया, मोहन टाकूया. त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अगदी थोडीशी हळद टाकून पुन्हा एकदा पाणी टाकून मिक्स करून घेऊया आणि पिठाला व्यवस्थित मळून घेऊया. जसे आपण पुरणपोळ्यांसाठी पीठ भिजवतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ भिजवायचे. या पद्धतीने मळून घ्या. मळून झाल्यानंतर त्याच्यावरती आता आपण झाकण ठेवूया आणि व्यवस्थित भिजून देऊया. एक कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये आता आपण साजूक तूप घालूया. अगदी थोडंसं तूप घालूया. त्याच्यामध्ये आता 1 वाटी इतका सुका खोबऱ्याचा किस घेतला आहे, त्याला घालून घेऊया आणि लो टू मीडियम गॅसवर व्यवस्थित भाजून घेऊया. 1 वाटी इतकी साखर टाकून घेऊया. साखर ही तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला गोड फिक्कट कसे पाहिजे, आंबे कितपत गोड आहे त्या अंदाजानुसार तुम्ही घालून घेऊ शकता. त्याच्यामध्ये आता आपण 1 वाटी इतका आंब्याचा गर घालून घेऊया. मिक्स करून घेऊया. लो टू मीडियम गॅसवर या मिश्रणाला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. जितकं मिश्रण व्यवस्थित परतल्या जातं तितकं हे मिश्रण जास्त दिवस टिकतं आणि आंबा पोळी पण खायला चविष्ट अशी लागते. हे बघा, आपली उचटणी सरळ उभी राहतीये, म्हणजे आपलं मिश्रण तयार झालं आहे. आता आपण त्याला थंड करून घेऊया. एकीकडे आपलं कणिक पण व्यवस्थित भिजलं आहे, त्याला पुन्हा एकदा मळून घेऊया. मळून झाल्यानंतर आपलं मिश्रण पण थंड झालं आहे. एक पोळपट घेऊया. पोळपटवर आता एक पिठाचा थोडासा गोळा घेऊया. त्याला व्यवस्थित मळून घेऊया. मळून झाल्यानंतर हे बघा, आपण थोडंसं पीठ लावून घेऊया खालच्या बाजूने आणि वरतून असं वाटीसारखा आकारामध्ये खोलगट करून घेऊया, जेणेकरून आपल्याला सारण हे व्यवस्थित भरल्या जाईल. आता आपण सारणाचा छोटासा गोळा घेऊया आणि त्याच्यामध्ये भरून घेऊया. आपण पुरणपोळीसाठी कसं चाडं बनवतो त्या पद्धतीने हे चाडं बनवून घ्या. आता हा वरचा भाग सर्व आपण काढून घेऊया. वरचा भाग आठवणीने काढा, म्हणजे तुमची पुरणपोळीची खालची बाजू ही जाड येणार नाही. एकसारखी आंबा पोळी तयार होईल. या पद्धतीने हाताने प्रेस करून घ्या आणि लाटण्याच्या साह्याने हलक्या हाताने लाटून घेऊया. जास्त भार देऊ नका. व्यवस्थित लाटा, म्हणजे ती पोळी व्यवस्थित तयार होईल आणि लाटल्या पण व्यवस्थित जाईल. एकीकडे आपण आता तवा गरम होण्यासाठी ठेवला होता. आंबा पोळी टाकून घेऊया. तूप टाकूया आणि एका बाजूने व्यवस्थित पाचून घेऊया. पाचून झाल्यानंतर दुसरी पण बाजू व्यवस्थित भाजून घेऊया. हे बघा, आपली आंबा पोळी किती छान फुलती तुम्ही बघू शकता. या पद्धतीने आता आपण आंबा पोळी दोन्ही पण बाजूने व्यवस्थित भाजून घेऊया. जितकी व्यवस्थित भाजल्या जाते, जितकी व्यवस्थित खरपूस अशी तयार होते, तितकी आंबा पोळी खायला चविष्ट लागते आणि जास्त दिवस टिकते. ही आंबा पोळी तुम्ही प्रवासामध्ये पण घेऊन जाऊ शकता. आपल्या सर्व आंबा पोळ्या तयार झाल्या आहे. टम्म अशा फुललेल्या आहे. चला तर आता आपण पुढची रेसिपी कोणती ती बघूया. कृतीला सुरुवात करूया. हे बघा, आज आपण मँगो लस्सी कशी बनवायची ती बघूया. ही मँगो लस्सी पिण्यासाठी खूपच चविष्ट अशी लागते. त्यासाठी आता आपण आंबे घेतले. आंब्यांचे आता देठं काढून घेऊया. आधी स्वच्छ धुवून घ्या, नंतर देठं काढा. सुरीच्या साह्याने कट करून चमच्याने सर्व गर काढून घेऊया. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून दळून घेऊया. दळताना पाण्याचा वापर करू नका. 1 वाटी इतकं दही घेतलंय. तुम्हाला कितपत लस्सी बनवायची त्या अंदाजानुसार तुम्ही घट्टसर असं दही घ्या. दही घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण गरजेनुसार साखर टाकूया. जो बी आंब्याचा गर दळून घेतलाय तो सर्व घालून घेऊया आणि रईच्या साह्याने व्यवस्थित घोटून घेऊया. रईच्या साह्यानेच घोटा. तुम्ही हे मिक्सरमध्ये पण दळू शकता, परंतु रवीने घोटलेल्या मँगो लस्सीची पिण्याची मजाच वेगळी असते. या पद्धतीने घोटून घ्या. आता आपण 2 काचेचे ग्लास घेतले, त्याच्यामध्ये लस्सी टाकून घेऊया. ही लस्सी पिण्यासाठी खूपच चविष्ट अशी लागते. एकदम मार्केटसारखी लस्सी तयार होईल.
घरच्या घरी झटपट होणारी ही मँगो लस्सी नक्की बनवून बघा. अगदी सोप्या पद्धतीने दाखवली मी तुम्हाला, 10 मिनिटामध्ये तयार होती. चला तर आपण आता पुढची रेसिपी कोणती ती बघूया. ते म्हणजे आंबा मोदक. झटपट होणारे हे आंबा मोदक कसे बनवायचे ते बघूया. कृतीला सुरुवात करूया. हे बघा, आपण 2 खोबऱ्याच्या वाट्या घेतल्या आहे. सुकलेलं खोबरं घेतलं आहे. तुम्ही ओलं खोबरं घेतलं तरीही चालेल. त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेऊया. या पद्धतीने बारीक असं दळून घ्या. एक कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये आता आपण गरजेनुसार थोडीशी खसखस टाकूया. तिला व्यवस्थित भाजून घेऊया. भाजून घेतल्यानंतर जे बी खोबरं दळून घेतलं आहे ते सर्व घालून घेऊया आणि त्याला पण भाजून घेऊया. 1 चमचा इतकं तूप टाकून घेऊया. गरजेनुसार थोडासा गूळ टाकून घेऊया. गूळ हा कापून घेतला आहे. त्याच्यामध्ये आता आपण काजू बदामाचे काप घालून घेऊया. हे दळून घेतले तरीही चालेल. अर्धी वाटी इतका आंब्याचा गर घालून घेऊया आणि मिश्रणाला व्यवस्थित परतून घेऊया. हे सारण जितकं व्यवस्थित परतल्या जातं तितके आंबा मोदक खायला चविष्ट असे लागतात. हे बघा, आपलं सारण व्यवस्थित परतलंय, तयार झाले. त्याला आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी ठेवूया. 1 वाटी पाणी घेतलंय, 1 वाटी आंब्याचा गर घेतलाय व 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलंय. एका कढईमध्ये आता आपण पाणी टाकून घेऊया. त्याच्यामध्ये आपण साजूक तूप टाकूया आणि जो बी आपण आंब्याचा गर दळून घेतलाय तो त्याला घालून घेऊया. त्याच्यामध्ये आता आपण उकळी आल्यानंतर तांदळाचं पीठ टाकूया. चवीनुसार मीठ टाकूया आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. या पद्धतीने मिक्स करून घ्या. मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यावर त्यात आपण झाकण ठेवूया आणि लो टू मीडियम गॅसवर 15 मिनटं पिठाला व्यवस्थित वाफून घेऊया. पीठ जितकं व्यवस्थित वाफल्या जातं तितके तुमचे आंबा मोदक व्यवस्थित येतील. अजिबात चिरणार नाही. एकदम परफेक्ट असे आंबा मोदक तयार होतील. पिठाला सर्व काढून घेऊया. हाताला तुपाचा हात लावा आणि पिठाला व्यवस्थित मळून घ्या. या पद्धतीने एकदम सॉफ्ट असं पीठ तयार होईल आपलं. पुन्हा एकदा थोडंसं तूप टाकून घेऊया, जेणेकरून आपल्या हाताला पीठ चिटकणार नाही आणि पिठाला व्यवस्थित मळून घेऊया. आपलं पीठ तयार झालं आहे. आता आपण एक मोदकाचा साचा घेऊया. त्याला व्यवस्थित सगळीकडे तूप लावून घेऊया. तूप हे आवर्जून लावा, जेणेकरून तुमचा मोदक हा पटकन बाहेर येईल. आता आपण पिठाचा थोडासा गोळा घेऊया. दोन्ही पण बाजूने लावून देऊया आणि सगळीकडे व्यवस्थित असा खोलगट असा खड्डा करून घेऊया. जे बी आपण सारण तयार करून घेतले, थंड करून घेतले, ते सारण घेऊया आणि ह्या मोदकामध्ये भरून घेऊया. भरून झाल्यानंतर पुन्हा एकदा खालच्या बाजूने असं पीठ लावून घ्या आणि त्याला असं प्रेस करून घ्या, दाबून घ्या व्यवस्थित आणि आंबा मोदक काढून घेऊया साच्यामधून. हे बघा, आपला आंबा मोदक किती छान तयार झाला आहे. या पद्धतीने सर्व आंबा मोदक तयार करून घेऊया. आता आपण एक स्टीमर घेतले, त्यावर जाळीचं भांडं ठेवले. त्याच्यावरती आता एक रुमाल ओला करून ठेवूया आणि जे बी मोदक तयार केले सर्व मोदक आता आपण ह्या कपड्यावर ठेवून देऊया. स्टीमरचं झाकण ठेवून 20 मिनटं मोदकाला व्यवस्थित वाफून घेऊया. हे बघा, आपले मोदक व्यवस्थित वाफले. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. त्याच्यावरती आता आपण साजूक तूप टाकूया, केसर टाकूया. आपले गरमागरम आंबा मोदक तयार झाले. तुम्ही या पद्धतीने लहान मुलांना आंबा मोदक बनवून द्या, नक्की ते आवडीने खातील. चला तर आपण आता पुढची रेसिपी कोणती ती बघूया. मँगो मस्तानी शेक कसा बनवायचा ते बघूया. तुम्ही या पद्धतीने मँगो मस्तानी शेक बनवून प्या. लहान मोठे सगळे आवर्जून पितील. एकदम मार्केटसारखा मँगो मस्तानी शेक आपण आज घरच्या घरी बनवणार आहे. त्यासाठी आंबे घेतले. आंब्यांना स्वच्छ धुवून घ्या, देठं कट करून घ्या. जो बी आता आंब्याचा गर आहे तो सर्व काढून घेऊया. या पद्धतीने सुरीच्या साहाय्याने काढून घ्या. बाकीचा रस काढून घ्या. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया. त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकूया, दूध टाकूया, भरपूर सारी आईस्क्रीम टाकूया व त्याला फिरवून घेऊया. या पद्धतीने फिरवून झाल्यानंतर एका ग्लासमध्ये आंब्याचे तुकडे टाकून घेऊया. आईस्क्रीम टाकूया. आईस्क्रीम ही आवर्जून जास्त वापरा. व्हॅनिला तुमच्या आवडीचा जो बी फ्लेवर असेल तो वापरा. त्याच्यामध्ये आता आपण जो बी आंब्याचा शेक दळून घेतला आहे त्याला घालून घेऊया. भरपूर सारे ड्रायफ्रूट्स टाकूया, आईस्क्रीम टाकूया. पुन्हा एकदा आंब्याचा शेक टाकून घेऊया, ड्रायफ्रूट्स टाकूया. जे बी आपण आंब्याचे तुकडे करून घेतले ते वरतून टाकूया. त्याच्यावरती फ्रुटी फ्रुटी टाकूया. तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी मँगो मस्तानी शेक नक्की बनवून बघा. चला तर आपण आता पुढची रेसिपी कोणती ती बघूया. ती म्हणजे आंबा बर्फी कशी बनवायची ती बघूया. झटपट होणारी ही आंबा बर्फी आहे. कृतीला सुरुवात करूया. त्यासाठी आपण आता आंबे घेतले, स्वच्छ धुवून घ्या. धुवून झाल्यानंतर सुरीच्या साहाय्याने देठं कट करून आंब्यांना कापून घेऊया व एका चमच्याच्या साहाय्याने सर्व गर काढून घेऊया. त्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेऊया. दळून झाल्यानंतर एका कढईमध्ये टाकून घ्या. त्याला व्यवस्थित परतून घ्या. परतताना थोडंसं साजूक तूप घाला, म्हणजे त्याचा कलर हा तसाच राहील.
त्याच्यामध्ये आता आपण अर्धी वाटी इतकी साखर घालूया. साखर ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. तुम्हाला गोड फिक्कट कितपत बर्फी पाहिजे त्या अंदाजानुसार. त्याच्यामध्ये आता आपण 1 वाटी इतका सुका खोबऱ्याचा किस घालून घेऊया. तुमच्याकडे ओला असेल घातला तरीही चालेल, तुमच्या आवडीनुसार. त्याला व्यवस्थित मिक्स करून परतून घेऊया. या पद्धतीने मिश्रण व्यवस्थित परतून घ्या. जितकं व्यवस्थित परतल्या जातं तितकी तुमची बर्फी जास्त दिवस टिकते. हे बघा, आपली उचटणी व्यवस्थित उभी राहते, म्हणजे आपलं मिश्रण तयार झाले. त्याला आता काढून घेऊया. आता एक स्टीलचं भांडं घेतलं, त्याला सगळीकडे तूप लावून घेतलं. त्याच्यावरती आता हे मिश्रण टाकून घेऊया व उचटणीच्या साह्याने व्यवस्थित प्रेस करून बर्फीचा आकार देऊन घेऊया. त्याच्यावर भरपूर सारे ड्रायफ्रूट्स टाकूया. 2 तास रूम टेम्परेचरवर व्यवस्थित सेट होऊन देऊया. हे रूम टेम्परेचरवर व्यवस्थित सेट होते. आता एक सुरी घेतली आहे, सुरीच्या साह्याने सर्व मँगो बर्फी कट करून घेऊया. हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता. याच्यावरती तुम्ही सिल्वर पेपर पण लावू शकता तुमच्या आवडीनुसार. हे बघा, आपली मँगो बर्फी तयार झाली आहे. या पद्धतीने मार्केटसारखी घरच्या घरी मँगो बर्फी नक्की बनवून बघा, नक्की सगळे आवडीने खातील. पुढची रेसिपी कोणती ती बघूया. ती म्हणजे आंबा केक. लहान मुलांच्या आवडीचा आंबा केक कसा बनवायचा ते बघूया. कृतीला सुरुवात करूया. हे बघा, त्यासाठी आपण आंबे घेतले. आंब्यांना स्वच्छ धुवून घ्या. देठं कट करून घेऊया सुरीच्या साह्याने. त्यातला सर्व गर काढून घेऊया. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेऊया. दळताना पाण्याचा वापर करू नका, फक्त आपल्याला आंब्याचा गरज दळायचा आहे. पुन्हा एकदा एक मिक्सरचं भांडं घेतले. त्याच्यामध्ये आता आपण 1 वाटी इतका रवा टाकून घेऊया व 1 वाटी इतकी साखर घालूया. तुमचे आंबे कितपत गोड आहे त्या अंदाजानुसार तुम्ही साखर घालू शकता व याला दळून घेऊया. दळून झाल्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. जो बी आपण आंब्याचा गर दळून घेतला आहे तो सर्व घालून घेऊया. त्याच्यामध्ये आता अर्धी वाटी इतकं तूप घालूया व ह्या मिश्रणाला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये आपल्याला दुधाचा वापर करायचा नाही आहे. जो बी आपण आंब्याचा गर दळून घेतला आहे त्याच्यामध्ये हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या. मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यावरती आता आपण झाकण ठेवूया आणि 20 मिनटं ह्या मिश्रणाला तसंच ठेवूया. 20 मिनटानंतर झाकण काढूया. 1 चमचा इतका इनो घालून घेऊया आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. एकाच दिशेने फिरवा, म्हणजे तुमचं मिश्रण हे पटपट मिक्स होईल. मिक्स झाल्यानंतर आता आपण केकचं भांडं घेतलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण तूप टाकून घेऊया. बटर पेपरला तूप हे खालून वरून दोन्ही पण बाजूने लावून घ्या, म्हणजे तुमचा केकवरून पटकन बटर पेपर निघेल. त्यावर हे सर्व मिश्रण टाकूया. टॅप टॅप करून घ्या. तुमचं मिश्रण एकसारखं बसल्या जाईल. त्यावर भरपूर सारे बदामाचे काप घालून घेऊया. आता एकीकडे आपण कढई गरम होण्यासाठी ठेवली होती, त्याच्यामध्ये स्टँड ठेवला आहे. आता हे केकचं भांडं ठेवून देऊया. त्याच्यावरती झाकण ठेवूया आणि व्यवस्थित 20 मिनटं केकला बेक होऊन देऊया. हे बघा, आपले 20 मिनटं झाले. आपला केक व्यवस्थित तयार झाला आहे. त्याच्यामध्ये आता आपण टूथपी टाकून व्यवस्थित चेक करून घेऊया. आपल्या टूथपीला चिटकत नाही आहे, म्हणजे आपला केक तयार झाला आहे. त्याला काढून घेऊया आणि थंड होऊन देऊया. थंड झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढूया. उलट करून घेऊया. उलट केल्यानंतर त्याच्यावरची जो बी बटर पेपर आहे तो सर्व बटर पेपर काढून घेऊया. एकदम मऊ लुसलुशीत असा आपला आंबा केक तयार झाला आहे. या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी मँगोच्या सीझनमध्ये या पद्धतीने आंबा केक बनवून द्या. लहान मोठे सगळेच आवडीने खातील. मुलं तर खूपच आवडीने खातील. या पद्धतीने जर मँगो केक जर बनवला तर खूपच स्पंजी असा केक तयार झाला आहे. तुम्ही बघू शकता आपला केक हा अगदी चविष्ट असा हा आंबा केक आहे. तुम्ही या पद्धतीने लहान मुलांना बनवून द्या, नक्की ते आवडीने खातील. झटपट होणारा हा आंबा केक आहे. या पद्धतीने जर ह्या मापाने जर तुम्ही जर आंबा केक बनवला ना, तुमचा आंबा केक अजिबात चुकणार नाही. एकदम योग्य प्रमाणामध्ये तयार होईल. आपला आंबा केक तयार झाला आहे. आज मी तुम्हाला वेगवेगळ्या आंब्यापासून 6 प्रकारच्या 6 रेसिपी बनवून दाखवल्या आहे. नक्की या पद्धतीने 6 प्रकारच्या 6 रेसिपी बनवून बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने आंब्याच्या रेसिपी बनवून बघा. चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत.